नमस्कार सर्व माझ्या गोळताईंना तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। ती रेसिपी काय आहे ते पण तुम्हाला सांगते। गाजर आणि बीटाचा हलवा। त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पण बघूया। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गाजर आपल्याला पुसून घ्यायचे आहे। बीट आणि गाजरचा मिक्स हलवा। गाजर बीट खिसून घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहे, वेलची पावडर घेतलेली आहे, 1 वाटी साखर घेतली, 1 मोठी वाटी दूध घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे। बदामाची मी पावडर करून घालणार आहे। तुम्ही काप करून घातले तरी पण चालतात, आपापल्या आवडीप्रमाणे आपण घालायचे। खलबत्त्यामध्ये मी बदाम बारीक टेचून घेते, मिक्सरमध्ये केले तरी पण चालतात, पण मी इथं खलबत्त्यामध्ये करून घेत आहे। गाजर आणि बीटाचा हलवा बनवण्यासाठी सर्व तयारी मी करून घेतली। सुरुवातीला गॅसवरती कढई छान तापू द्यायची। कढई तापल्यानंतर त्यामध्ये गाजर आणि बीटाचा जो खीस आपण केलेला आहे तो टाकून द्यायचा। कमी गॅसवरती आपल्याला हा खीस परतायचा आहे। खीस परतत असताना त्याचा कलर चेंज होतो। कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे तूप। सुरुवातीला आपण यामध्ये तूप घालून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता कलर आपला चेंज झालेला आहे, त्यामुळे मी इथं अर्धे तूप टाकलेले आहे। सर्व तूप आपण एकदम टाकायचे नाही। तूप टाकल्यानंतर परत एकदा आपण याला 5 मिनिटं खालीवर परतून घेऊ। तुपामध्ये हलवा छान परतल्यानंतर त्यामध्ये वेलदोड्याची जी पावडर करून घेतलेली ती टाकायची, मनुके टाकायचे, बदामाची जी पावडर करून घेतलेली ती टाकायची। तुम्ही अख्खे बदाम, काजू आणि मनुके टाकले तरी पण चालतात, पण मी इथं पावडर केलेली आहे। अशी जर आपण पावडर करून घातली तर खूप छान चव येते, त्यामुळे मी पावडर करून घातलेली आहे। बदामाची पावडर, वेलची पावडर आणि मनुके तुपामध्ये छान परतल्या जातात, त्यामुळे आपल्याला हलव्यामध्ये हे सर्व काही टाकायचे आहे। गॅस आपल्याला कमी ठेवायचा। गॅस जर आपण मोठा केला तर आपला हलवा खाली करपू शकतो आणि करपलेला हलवा अजिबात छान लागत नाही। जसा जसा आपला हलवा परतला जाईल तसा तसा त्याचा कलर चेंज होतो। हलव्याचा कलर बदलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची साखर। साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 मोठी वाटी दूध घेतलेले आहे। साखर आणि दूध सोबतच टाकल्यानंतर आपल्याला ते सर्व मिश्रण एकत्र मिक्स करायचे आहे आणि 5 मिनिटं परत एकदा खालीवर परतून घ्यायचे आहे। जसा जसा आपला हलवा शिजत जाईल तसे तसे त्यामध्ये जे दूध टाकलेले आहे ते पूर्ण आटत जाईल। दूध आटत आले की आपल्याला समजायचे आपला हलवा शिजत आलेला आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व काही करायचे आहे। हलवा आपला छान शिजत आहे। जसे जसे हलव्याला तूप सुटेल तसा तसा हलवा छान शिजतो। हलव्याचा कलर आपला पूर्ण चेंज झालेला आहे आणि दूधसुद्धा आटलेले आहे। आपला हलवा इथं हळूहळू तयार होतो आहे। जसं जसं तूप सुटेल तसा तसा आपला पूर्ण हलवा तयार आहे असे समजायचे। हलवा आपला इथं तयार झालेला आहे आणि कलर पण त्याला खूप छान आलेला आहे। गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे। खूप छान वास सुटलेला आहे बघा, आणि तूप पण छान सुटलेला आहे त्याला। कशी वाटली ताईंनो गाजर आणि बीटाचा हलवा बनवण्याची माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा।